नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आमच्या यशोधन क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण डायरेक्ट इनडायरेक्ट मधला शेवटचा प्रकार पाहणार आहोत. युनिव्हर्सल ट्रूथ आणि प्रोव्हर्ब्स असलेली वाक्य. तर युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, तर ज्यांना मराठीमध्ये त्रिकाल बाधित सत्य असलेली वाक्य असं आपण म्हणतो. त्रिकाल बाधित म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीनही काळामध्ये ज्या वाक्यांचा अर्थ एकच असतो, बदलत नाही. भूतकाळामध्ये पण तोच अर्थ होता, आता सध्या वर्तमान काळातही तोच आहे आणि भविष्य काळात सुद्धा तोच असणार आहे. ज्यांचा अर्थ बदलत नाही त्यांना त्रिकाल बाधित म्हणजेच इंग्लिशमध्ये युनिव्हर्सल ट्रूथ सेंटेन्सेस म्हणायचं. आणि खालची 3 वाक्य आहेत की ज्यांच्यामध्ये प्रोव्हर्ब्स आहेत. प्रोव्हर्ब्सला मराठीमध्ये म्हणी म्हणतो आपण, म्हणी. तर अशी म्हणी असलेली आणि त्रिकाल बाधित सत्य असलेल्या वाक्यांचं आपल्याला इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचंय मित्रांनो. तर हा प्रकार खूपच सोपा आहे. सहज आपल्याला ही वाक्य सोडवता येतील. नक्की कशा पद्धतीने बदल करायचे ते आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर नवीन व्हिडिओज आमचे पाहायचे असतील तर तुम्ही बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. चला तर मित्रांनो, आपण युनिव्हर्सल ट्रूथ आणि प्रोव्हर्ब्स असलेल्या वाक्यांचं इनडायरेक्ट मध्ये कसं बदलायचं ते पाहूया. पहिलं वाक्य आहे, द सायंटिस्ट से द अर्थ इज राऊंड. शास्त्रज्ञ म्हणतात की पृथ्वी गोल आहे. राईट. मग आता याच्यामधला जो अर्थ आहे, पृथ्वी गोल आहे. काल सुद्धा पृथ्वी गोलच होती, बरोबर. काल म्हणजे भूतकाळ. गेल्या वर्षी गोल होती, 10 वर्षांपूर्वी सुद्धा गोल होती, 1,00,000 वर्षांपूर्वी सुद्धा पृथ्वी गोलच होती. राईट. आता या क्षणाला वर्तमान काळात सुद्धा पृथ्वी गोलच आहे, उद्या सुद्धा पृथ्वी गोलच असणार आहे. म्हणजेच हा जो अर्थ आहे तो युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे. तो वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तीनही काळामध्ये लागू होतो आणि म्हणून त्याला युनिव्हर्सल ट्रूथ, त्रिकाल बाधित सत्य असं म्हणायचं. चला पाहूया मग हे वाक्य कसं लिहायचं ते. दी सायंटिस्ट से. आता या वाक्यांमध्ये फक्त स्पीकर दिलेला असतो, म्हणजे फक्त बोलणारा दिलेला असतो. त्यामुळं इथं जे काही रिपोर्टिंग वर्ब येईल, या वाक्यांमध्ये जे काही रिपोर्टिंग वर्ब येईल ते बदलायचं नाही, तेच रिपोर्टिंग वर्ब ठेवायचे, कारण फक्त स्पीकरच दिलेला आहे. आता मित्रांनो, त्याच्यानंतर इथं जो काही कॉमा असेल, डबल अवतरण चिन्ह असेल ते काढून टाकायचंय आणि दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे आहेत. दॅट ही डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स आहेत, म्हणजे साधी वाक्य आहेत. फक्त प्रकार वेगळा आहे. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल अपील आहे, त्रिकाल बाधित सत्य आहे, वैश्विक सत्य आहे आणि म्हणून त्या वाक्यांमध्ये बदल करायचा नाही. रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळात असो किंवा रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असो, वाक्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. फक्त स्वल्पविराम आणि डबल अवतरण चिन्ह, हे कॉमा आणि हे डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचे आणि दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे. दॅट्स इट. एवढाच बदल आहे, बाकी काही बदल करायचा नाहीये. आणि त्याच्यानंतर इथं द टी कॅपिटल आहे, इथं मात्र स्मॉल काढायचंय. द अर्थ इज राऊंड. फुलस्टॉप द्या. शेवटी असलेलं डबल अवतरण चिन्ह काढायचं आहे आणि पूर्णविराम द्यायचा आहे. तर तुम्हाला हा प्रकार समजला असेल. खूप सोपे आहे हे वाक्य. दुसरं वाक्य बघूया मित्रांनो. अवर सायन्स टीचर सेड द सन रायझेस इन द ईस्ट. आमचे सायन्सचे सर म्हणाले की सूर्य पूर्वेला उगवतो. आता सायन्सचे टीचर म्हणाले म्हणून पूर्वेला उगवतोय आणि हिस्ट्रीचे टीचर म्हणले म्हणून पश्चिमेला उगवणार आहे किंवा जिओग्राफीचे टीचर म्हणाले म्हणून दक्षिणेला उगवणार आहे, असं मात्र अजिबात होणार नाही. किंवा आई म्हणाली उत्तरेला उगवतोय म्हणून उत्तरेला उगवणार, असं होणार नाही. असं होणार नाहीये. सूर्य नेहमीच पूर्वेला उगवतो. कोणीही म्हटलं तरी तो पूर्वेलाच उगवणार आहे आणि म्हणून याच्यातला जो अर्थ आहे तो वैश्विक आहे, त्रिकालबाधित आहे, युनिव्हर्सल आहे. अँड दॅट्स वाय आपल्याला काय करायचंय, तर फक्त ही 2 वाक्य दॅट न जोडायचे. राईट. चला तर मग
आर सायन्स टीचर सेड. रिपोर्टिंग वर्ब बदलायचं नाहीये. सेड असेल सेडच ठेवायचं, से असेल सेच ठेवायचं. रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल करायचा नाही. फक्त बोलणारा एकटाच दिला असल्यामुळे रिपोर्टिंग वर्ब बदलायचं नाहीये. मग इथलं कॉमा निघून जाईल, हा डबल अवतरण चिन्ह निघून जाईल आणि दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे आहेत. दॅट आवर सायन्स टीचर सेड दॅट. इथं टी कॅपिटल आहे, इथं मात्र स्मॉल काढायचं का, तर ही दोन वाक्य जोडलेली आहेत आणि म्हणून इथं स्मॉल येईल. इथं कॅपिटल का आलंय, तर हे स्वतंत्र वाक्य आहे आणि म्हणून इथं डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात नेहमीच आपण कॅपिटल लेटरनं करतो, राईट. कॅपिटल केस मध्ये लिहितो आणि म्हणून तिथं कॅपिटल आलंय, पण इथं वाक्य जोडलेले आहेत. कॉमा काढलाय, डबल अवतरण चिन्ह काढलेलं आहे. दोन्ही वाक्य दॅट या कंजंक्शन न जोडलेत आणि म्हणून पुढचं लेटर स्मॉल येईल. द सन रायझेस. सन रायझेस इन द ईस्ट. वाक्याच्या अर्थात बदल करायचा नाहीये. फुल स्टॉप द्यायचा आहे. शेवटी असलेलं डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे, राईट. समजलं असेलच. चला मग तिसरं वाक्य बघूया. ग्रॅनी सेज अ कॅमल हॅज अ लॉंग नेक. ग्रॅनी सेज, याच्यातला कॉमा आणि डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे. रिमूव्ह दिस कॉमा अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड यूज दॅट as a conjunction to conjoin or to join the sentences. That इथं ए कॅपिटल आहे, इथं स्मॉल काढायचं. अ कॅमल हॅज अ लॉंग नेक. फुल स्टॉप द्या. शेवटी असलेलं डबल अवतरण चिन्ह काढून टाका. आता आजी म्हणते या दुसऱ्या वाक्यामध्ये, आजी म्हणते की अ कॅमल हॅज अ लॉंग नेक. उंटाला लांब मान असते. कॅमल हॅज अ लॉंग नेक म्हणजे उंटाला लांब मान असते किंवा उंटाची मान लांब असते. भूतकाळामध्ये पण लांबच होती, आता वर्तमान काळात ही लांब आहे आणि उद्या, परवा, पुढच्या आठवड्यात, पुढच्या वर्षी सुद्धा उंटाची मान लांबच असणार आहे. आणि म्हणून या डबल अवतरण चिन्हातील वाक्याचा जो अर्थ आहे तो युनिव्हर्सल आहे, त्रिकालबाधित आहे आणि म्हणून त्यांना युनिव्हर्सल ट्रूथ सेंटेन्सेस म्हणायचे. तर अशी युनिव्हर्सल ट्रूथ सेंटेन्सेस आहेत ना, तर तिथं दुसरा काहीच नियम वापरायचा नाही मित्रांनो. तिथं फक्त दॅट हे कंजंक्शन दोन वाक्य जोडण्यासाठी वापरायचं आहे आणि हा एकमेव बदल आहे. फक्त दॅट वापरायचंय आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाकायचं आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. ठीक आहे. तर ही पहिली तीन वाक्य जी होती मित्रांनो, तर ती युनिव्हर्सल ट्रूथ सेंटेन्सेस मध्ये होती. आता नंतरची जी तीन वाक्य आहेत ती प्रोव्हर्ब्स असलेली, म्हणजे म्हणी आहेत त्याच्यामध्ये. म्हणी प्रत्येक भाषेमध्ये म्हणी असतात, मराठीमध्ये सुद्धा म्हणी असतात. बघूया आपण काय अर्थ होतोय. फादर सेज हेस्ट मेक्स वेस्ट. बाबा म्हणतात हेस्ट मेक्स वेस्ट. अतिघाई संकटात नाही. बरोबर. बाबा म्हणतात अतिघाई संकटात नाही. आता ही म्हण आहे, म्हणजे आपण जर घाईघाईमध्ये काहीतरी काम करत असतो आणि त्यामुळे बऱ्याच चुका होतात आणि मग बाबांचं असं म्हणणं असतं की घाईमध्ये कुठलंच काम करायचं नाही, मग अतिघाई केली तर ती संकटात आपल्याला घेऊन जाते आणि म्हणून ते म्हणतात की सावकाश काम करा. ही म्हण आहे अतिघाई संकटात नाही. तर म्हण असू देत किंवा त्रिकालबाधित सत्य असू देत, वाक्य फक्त दॅट न जोडायचे. दुसऱ्या वाक्यात काही बदल करायचा नाही. दुसऱ्या डबल अवतरण चिन्हातील वाक्याच्या अर्थामध्ये, काळामध्ये, कशामध्येच बदल करायचा नाही. ते आहे तसं लिहायचं आहे. म्हणून फादर सेज इथलं जे डबल अवतरण चिन्ह आहे ना ते काढून टाकायचंय, कॉमा काढून टाकायचा आहे आणि दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे आहेत. फादर सेज दॅट. इथं एच कॅपिटल आहे पण आपण दोन्ही वाक्य दॅट न जोडलेत आणि म्हणून इथं स्मॉल येईल. इथं एच मात्र स्मॉल मध्ये काढायचं आहे. हेस्ट मेक्स वेस्ट म्हणजे अतिघाई संकटात नाही आणि फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. शेवटी असलेलं डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं. राईट. चला तर मग पुढचं एक वाक्य पाहूया. मदर सेज ब्लड इज थिकर दॅन वॉटर. आई म्हणते
की ब्लड इज थिकर दॅन वॉटर. आता या जर म्हणीचा किंवा ही जी इंग्लिशमध्ये म्हण आहे तिचा जर आपण शब्दशः वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन केलं किंवा मिनिंग घ्यायचं म्हटलं तर अर्थ असा होतो, रक्त हे पाण्यापेक्षा अधिक घट्ट आहे. मित्रांनो, रक्त हे पाण्यापेक्षा अधिक घट्ट आहे असा त्याचा व्यवहारात अर्थ येत नाही. या म्हणीचा व्यवहारातला अर्थ वेगळाच आहे. शब्दशः अर्थ वेगळे असतात म्हणींचे आणि व्यवहारातले दैनंदिन जीवनामधले जे अर्थ असतात ते वेगळे असतात. इथं ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे रक्ताची नाती ही इतर कुठल्याही नात्यापेक्षा अधिक घट्ट असतात, श्रेष्ठ असतात असा अर्थ आहे. रक्ताची नाती इतर नात्यांपेक्षा श्रेष्ठ असतात. चला तर मग या म्हणीचा आपण इनडायरेक्ट मध्ये बदलूया. मदर सेज आहे तेच रिपोर्टिंग वर्ब वापरायचे. रिपोर्टिंग वर्ब सेज असेल सेजच ठेवायचे, किंवा सेड असेल सेडच ठेवायचे, किंवा से असेल सेच ठेवायचे. राईट, कुठलंही रिपोर्टिंग वर्ब येऊ द्या ते बदलायचं नाहीये, कारण याच्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ सेंटेन्सेस किंवा प्रोवर्ब असलेले वाक्य आहेत आणि स्पीकर एकच असतोय, लिस्नर दिलेला नाहीये. मदर सेज इथला कॉमा काढायचा आहे, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचंय आणि दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे आहेत. दॅट इथं बी कॅपिटल आहे, इथं मात्र स्मॉल काढायचे. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. शेवटी असलेलं डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं मित्रांनो, आणि शेवटी पूर्णविराम द्यायला मात्र विसरायचं नाहीये. Give full stop at the end of the sentence. Let's turn to the last sentence, friends. शेवटचं वाक्य आहे, a stitch in time saves 9. Says my mother. माझी आई म्हणते की a stitch in time saves 9. A stitch म्हणजे एक धागा वेळेमध्ये घातलेला, saves 9 म्हणजे पुढील 9 धाग्यांना वाचवतो. वेळेत एक घातलेला धागा पुढील 9 धाग्यांना वाचवतो, हा झाला त्याचा शब्दशः अर्थ. पण व्यवहारातला अर्थ मित्रांनो वेगळाच असतो त्याचा. व्यवहारातला अर्थ काय आहे मग त्याचा? तर व्यवहारातला अर्थ असा आहे की वेळेत केलेले प्रयत्न पुढील अनर्थ टाळतात, किंवा वेळेत जर तुम्ही प्रयत्न केले तर पुढे तुम्हाला जास्त प्रयत्न करायची गरज पडत नाही, असा त्याचा अर्थ होतो. मग जो काही स्पीकर आहे तो शेवटी सुरुवातीला घ्यायचा. माय मदर सेज, तेच रिपोर्टिंग वर्ब लिहायचं आहे. इथलं डबल अवतरण चिन्ह काढायचंय, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचंय. दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे आहेत. दॅट माय मदर सेज दॅट, इथं ए कॅपिटल आहे, इथं स्मॉल काढायचं. अ स्टिच इन टाइम सेव्ज 9. सेव्ज 9 आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा. राईट. तर तुम्हाला हे युनिव्हर्सल ट्रूथ आणि प्रोवर्ब असलेल्या वाक्यांचं इनडायरेक्ट मध्ये कसं बदलायचं हे अगदी व्यवस्थित समजलेलं असेल असं माझी अपेक्षा आहे. राईट मित्रांनो, याच्यानंतर मी तुम्हाला होमवर्क पण देणार आहे. तो होमवर्क तुम्ही करा आणि कमेंटमध्ये पाठवा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो अवश्य कमेंट करा. मित्रांनो, इथं मी काही होमवर्क दिलेला आहे, तो होमवर्क तुम्ही कंप्लीट करायचा आहे. याच्यामध्ये काही वाक्य युनिव्हर्सल ट्रूथचे आहेत आणि काही वाक्य प्रोवर्ब असलेले आहेत. तर दोन्ही टाईपच्या वाक्यांचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे, पुढे काही बदल करायचा नाही, डबल अवतरण चिन्ह काढायचे आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. तर हा होमवर्क पूर्ण करा आणि मला कमेंटमध्ये पाठवा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.